नमस्कार. मी एन के जाधव. ओबीसीचे जे काही मेळावे चालू आहेत ते ओबीसीचेच आहेत का, की त्यामागं भाजप आहे? असेल तर त्याला काय पुरावा आहे की भाजप आहे म्हणून? आणि जे लोक ह्या मेळाव्याला हजर आहेत आणि जे गैरहजर आहेत त्यामागले कारणं काय आहेत? एक षडयंत्र आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. आता ओबीसीच्या मेळाव्यामध्ये कुठले नेते हजर आहेत आणि कुठले गैरहजर आहेत आपण ते पाहायचं म्हटलं तर अंबडला जी सभा झाली त्यामध्ये बहुतांश पक्षामधले लोक त्या ठिकाणी हजर होते. परंतु हिंगोलीमध्ये काही विशिष्ट पक्षाचे, म्हणजे जर आपण भुजबळ बाजूला काढले आणि काही भाजपचे काही नेते काढले तर इतर नेते हजर नव्हते. खास करून वडेट्टीवार या दुसऱ्या सभेला हजर नव्हते आणि त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की ही जी काही सभा आहे किंवा हे जे एल्गार मोर्चे होत आहेत ते एका विशिष्ट समाजाविरोधामधले असल्यामुळं ते ओबीसीचे नाहीत आणि त्यामुळं त्या भूमिकेशी मी सहमत नाही आणि त्यामुळे ते हजर पण राहिले नाहीत. त्यांना कळून चुकलं की हे ओबीसीचे नेते मेळावे नसून हे मराठा समाजाविरोधामधले मेळावे आहेत. दुसरा टॉपिक, पहिल्याही वेळेला आणि दुसऱ्याही वेळेला जी काही भाषणं झाली ती पूर्णपणे भाषणं हे मराठा विरोधी होती. म्हणजे एका विशिष्ट जरांगे या पाटलाबद्दल जर बोलले असते तर गोष्ट कळू शकली असते की बाबा ते छगन भुजबळ यांना बोलतात म्हणून त्यांना बोललेत असं काही आपण समजू शकलो असतो. परंतु मराठा जाती संदर्भामध्ये, त्यांच्या खानदानासंदर्भामध्ये पाटीलकी वगैरे तमाशे हे ते पाये मोडतो डोळे फोडतो ह्या पद्धतीने जी भाषा होऊ लागली मराठा समाजाविरोधामध्ये, हे उगीच तोंडामध्ये आलं म्हणून बोलले असं नव्हं. हे जाणीवपूर्वक नियोजनबद्ध हा कार्यक्रम आहे आणि मराठा समाजाला हे उचकावण्याचाच हा प्रयत्न आहे. मग हे असं उचकावण्यामागं कारण काय? तर काहीच नाही. जर पुढे इलेक्शन नसतं 2024चं तर इतक्या प्रमाणामध्ये हे मोर्चे निघाले नसते. पुढे इलेक्शन आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच हा सगळा कार्यक्रम चालला आहे. आता आमचं असं मत आहे की हे जे काही मेळावे घेतले जात आहेत या मेळाव्यामागं भाजप आहे. आता भाजप आहे म्हणण्यामागलं महत्त्वाचं कारण सांगतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षानं ओबीसी मेळाव्याला हजर राहण्यासाठी आपले कुठलेही नेते पाठवले नाहीत. पक्षानं कुठलेच नेते पाठवले नाहीत. प्रत्येक पक्षामधले अंबडला आले होते पण ते स्वतःहून आले होते आणि त्यांनी वडेट्टीवारांनी सुद्धा सांगितलं की मी या ठिकाणी ओबीसीचा नेता म्हणून आलो आहे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलो नाही. परंतु पंकजा मुंडे यांनी पत्रकारांनी विचारल्याच्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांनी सांगितले की मी ओबीसी नेता असूनही त्या ठिकाणी हजर झाले नाही कारण पक्षानं माझं नाव त्या यादीमध्ये दिलं नव्हतं. म्हणजे भाजपनं त्या मेळाव्याला कोण जावं या संदर्भामध्ये नावं दिली होती, तशी इतर पक्षांनी दिली नव्हती. आता हा ओबीसी समाजाचा मेळावा जर असेल तर भाजपनं त्या ठिकाणी कोण जावं हे नावं देण्याचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. आणि मग ह्याने नावं दिली असतील तर का दिली? बरं, पंकजा मुंडेचं नाव का वगळलं गेलं मग? तर पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या कुठल्याही समाजामध्ये दुफळी माझं अशा पद्धतीचं भाषण करणार नाहीत हे भाजपलाही माहीत आहे आणि त्यामुळंच त्यांनी पंकजा मुंडेचं नाव दिलं नाही. जे आक्रमक लोक आहेत अशा लोकांची नावं दिली. म्हणजे ह्या मेळाव्या पाठीमागं भाजप आहे हे सिद्ध होतं ना. आणखीन काय पुरावा पाहिजे आपल्याला? जर अशा पद्धतीनं तुम्ही एखादा विशिष्ट पक्ष या मेळाव्याला लोक पाठवत असाल तर हे भाजपचं षडयंत्र आहे. आता ते कोण पाठवले, कशासाठी पाठवले हे आपल्याला कळू शकतं आहे. कारण पुढे इलेक्शन आहेच आणि ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे दोन्ही समाज भिडले पाहिजेत आणि ती भिडतील अशा पद्धतीची भाषा वापरणारेच लोक तिथं आवश्यक आहेत. जे लोक सॉफ्ट बोलतील अशा लोकांना तिथं पाठवलं गेलं नाही. पंकजा मुंडे त्यापैकीच एक आहेत, त्यांना त्या ठिकाणी पाठवलं गेलं नाही. त्यामुळे हे षडयंत्र लोकांनी ओळखलं पाहिजे आणि भाजप याच्या पाठीमागं आहे हे निश्चितपणे आहे. त्याचबरोबरीनं भुजबळांना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. त्यांच्यावरती केस पण चालू आहे आणि त्या केसमधून त्याला मुक्त बाहेर निघायचं असेल तर त्यांना भाजपचा वरदहस्त आवश्यक आहे आणि तो वरदहस्त या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो. त्याचबरोबरीनं आणखी एक शक्यता अशी की भाजपचा जो काही मतदार आहे तो बहुतांशी ओबीसी मतदार आहे. भाजपसुद्धा सांगते की आम्ही ओबीसीला जास्तीत जास्त जे काही आमचे उमेदवार आहेत त्यांना संधी जास्त देतो आम्ही. आणि त्याचबरोबरीनं जे काही मतदार आहेत भाजपचे त्यामध्ये ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये एकखट्टा मतदान आम्हाला होतं. हा भाजप वारंवार सांगत आला आहे आणि तो एकखट्टा मतदार एका जागी करण्याचं काम ह्या ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि ते दोन जातीमध्ये ते निर्माण केल्याशिवाय होणार नाही हे भाजपला कळून चुकलं आहे. किंवा ही जी काही लोकं आहेत
ओबीसीचे मेळावे घेणारे त्या लोकांना कळून चुकले. कारण मराठा समाजाविरोधामध्ये बोलल्याच्यानंतर हे दोन समाज विखुरतील. मराठा समाज असंही भाजपचा मतदार नाही आणि जे थोडे बहुत आहेत ते येतीलच, त्यांची अशा अपेक्षा आहे. परंतु यावेळेला तो भ्रम निराश होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या चळवळीमध्ये फक्त हे जे काही ओबीसीचे वरचे नेते आहेत हेच नेते फक्त आहेत, सर्वसामान्य ओबीसी लोक त्यामध्ये नाहीत. त्यामुळं भाजपचा हा डाव उधळला जाईल आणि उधळलाच पाहिजे. ओबीसीच्या सर्वसामान्य लोकांनी ह्या गोष्टी, हे षडयंत्र लक्षात घेतलं पाहिजे. वडेट्टीवारांनी काढती बाजू घेतली. जर ओबीसीचे मेळावे असते तर वडेट्टीवार बाजूला झाले नसते. जर ओबीसीचेच मेळावे असते तर पंकजा मुंडे हजर झाल्या असत्या. आणि अशा सॉफ्ट लोकांच्या मार्गदर्शनामधून एक चांगला समाज पुढे घडू शकतो आणि अनेक समस्यासुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात. पण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की ओबीसींनी भांडण कोणासोबत करायचे, सरकारसोबत करायचे. न्याय कोणाला मागायचे, सरकारला मागायचे. मेळावे तुम्ही घेताय, तुम्ही सरकारला म्हणलं पाहिजे ना की ओबीसीमध्ये मराठाला आणू नका, हे तुम्ही सरकारसोबत भांडा ना. एखाद्या वेळेला विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्ही जरांगे पाटलावरती टीका केली, तीही समजू शकतो आपण की ते काही वेळेला छगन भुजबळवरांनी ती टीका करतात म्हणून तुम्ही जरांगे पाटलावरती टीका करताय, गोष्ट वेगळी झाली. जरांगे पाटील हे ओबीसी समाजावर टीका करत नाहीत, तर ते छगन भुजबळ यांच्यावरती टीका करतात. यांनीसुद्धा जरांगे पाटलावरती टीका केली तर चालू शकते, परंतु ते पूर्णपणे मराठा समाजामध्ये ओढत आहेत, त्यांच्या पार खानदानापर्यंत जात आहेत आणि सगळी कुळी काढत आहेत. त्यांना राग येईल अशा पद्धतीने सगळं बोलत आहेत. त्यामुळं हे सगळं षडयंत्र ह्या महाराष्ट्रातील जनतेला समजून घेणं गरजेचं आहे. आणि यामागं भाजपचाच हात आहे हे पंकजा मुंडे यांच्या विधानावरून स्पष्ट होतं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला ओबीसीच्या सभेला जाण्यासाठी जी काही यादी दिली गेली त्या यादीमध्ये माझं नाव नसल्यामुळं ज्यांचं कोणाचं नाव असेल तेच लोक गेलेत, त्यामुळे मी गेले नाही. त्यामुळे पॉईंट क्लिअर आहे. आणि हे षडयंत्र महाराष्ट्रातल्या जनतेनं, सर्वसामान्य सगळ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. राजकारणासाठी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि त्यामध्ये आपण भरडले जातो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं आपण एक महाराष्ट्रीयन म्हणून बघितलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की खरंच पंकजा मुंडे यांनी म्हणल्याप्रमाणे भाजप ह्या पाठीमागं आहे का? भुजबळ हे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच ह्या सगळा खाटो करतायत का? जर त्यांनी तसं नाही केलं तर त्यांना परत जेलला जावं लागू शकतं आणि ते टळावं यासाठी हे सगळं चाललं आहे का? त्याचबरोबरीनं हा ओबीसी जो काही मतदार आहे तो एक खट्टा भाजपकडे यावा या अनुषंगाने हे प्रयत्न चालू आहेत का? या बाबतीमधले मतं निश्चितपणे आम्हाला कळवा. ही माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.